चला तर आज आपण शाही पनीर बनवणार आहोत। त्यासाठी मी इथे काय काय साहित्य घेतलं हे मी तुम्हाला दाखवते। काजू, कांदा, कोथिंबीर, टोमॅटो, लसूण, अद्रक आणि पनीर आणि हे बीट आहे, कलर येण्यासाठी घेतले आपण ते। आणि आता मसाले पाहूयात। तर मसाल्यांमध्ये गरम मसाला, लाल तिखट, धणे पावडर, मीठ, काश्मीरी मिरची पावडर, हिंग आणि हळद आणि हे 2 ते 3 तेजपत्ते आणि दालचिनी। चला तर आता सुरू करूयात। तर सगळ्यात आधी कढई ठेवून मी ते कांदा परतून घेते। कांदा छान गोल्डन फ्राय होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। त्यामध्येच मी अद्रक आणि लसूण टाकून घेते आणि आता हे सगळं मिक्सरमध्ये काढून आपण एकदा छान बारीक करून घेऊयात। आता कढईमध्ये आपण घेतलेले टोमॅटो कापून टाका आणि ते छान असे शिजेपर्यंत आपल्याला हलवून घ्यायचे आहेत। त्यांची साल थोडीशी वेगळी व्हायला लागली की ती मग आपण मिक्सरमध्ये टाकूयात। आणि हे बीट आहे जे आपण घेतलं होतं ते, या दोघांनीही छान कलर येतो आपल्या भाजीला। हेही मिक्सरमध्ये काढून छान बारीक करून घेऊयात। इथे मी कढईमध्ये काजू आणि बदाम टाकलेले आहेत, ते आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत। खरं तर आमच्याकडचे काजू संपले होते म्हणून मी ते बदाम टाकलेत। तुम्ही नाही टाकले तरीही चालतील, काजू असेल तर काजूच टाका। आणि यामध्ये थोडंसं पाणी टाकून मिक्सरमध्ये वाटून घ्या, तर अशी व्हाईट पेस्ट तयार होईल। आता कढईमध्ये तेल टाकून पनीर आपण थोडेसे तळून घेऊयात। सगळीकडून छान तळून झाल्यानंतर त्याला एका प्लेटमध्ये काढून घ्या आणि त्याच कढईमध्ये तेजपत्ता, दालचिनी आणि हिंग टाकून आपण जी कांद्याची पेस्ट तयार केली होती ती टाकूयात। आता मिक्सरमध्ये बारीक केलेले टोमॅटो टाकून छान 1 ते 2 मिनिटे झाकून ठेवा। आता काजू आणि बदामाची जी पेस्ट आपण तयार केलेली होती ती यामध्ये टाकून थोडंसं हलवून घेऊयात। स्टार्टिंगला जे मसाले आपण काढून ठेवले होते ते सगळे एक एक करून या कढईमध्ये टाका आणि छान मिक्स करून घ्या। आता थोडंसं पाणी टाकून 1 चमचा तूप किंवा बटर यामध्ये घालून घ्या। जास्त पाणी घालू नका, कारण आपल्याला ग्रेव्ही जी आहे ती थोडीशी घट्टच हवी आहे। आणि तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या किचनला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका। इथे आपण आता पनीरचे तुकडे टाकून घेऊयात। आणि हो, जर तुमच्या घरामध्ये कसुरी मेथी असेल ना तर नक्की टाका, कारण याने खूप छान असा खमंग सुगंध सुटतो घरामध्ये। असं वाटतं आत्ताच ही भाजी खाऊन घ्यावी। आणि आता आपलं शाही पनीर तयार आहे, मी पटकन सर्व करते। तुम्ही पराठे, पुरी, भात, चपाती, भाकरी कशासोबतही ही भाजी खाऊ शकता। खूप छान लागते, टेस्टी लागते खायला। पाहू शकता खूप छान झाली आहे। जर तुम्हाला ही भाजी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मग भेटूयात आपण एका नवीन रेसिपीसोबत पुढच्या भागामध्ये। तोपर्यंत नुसतं बघत बसू नका, पटकन भाजी बनवायला घ्या।